नमस्कार, मी वर्षा नलवडे. दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आणि सुरुवातीची बातमी पुण्यातून आहे. पुण्यामध्ये धानोरी प्रभागामध्ये भाजपकडून पूजा मोरे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. याआधी भाजपवरती जहरी टीका करणाऱ्या पूजा मोरे यांना तिकीट दिल्यानं कार्यकर्त्यांचा संताप बघायला मिळतोय. पूजा मोरे यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्यांना उमेदवारी दिल्यानं आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत. योगेश, पुण्यामध्ये भाजपच्या गटात नेमकं काय घडतंय? धनंजय जाधव यांच्या पत्नी पूजा मोरे यांना पुण्यातल्या धानोरी भाजपकडून उमेदवारी ही अगदी शेवटच्या क्षणी ही देण्यात आली होती. शेवटच्या क्षणी भाजपकडून त्यांना एव्ही फॉर्म देण्यात आला होता आणि त्यांनी प्रचार देखील आता सुरू केला होता. मात्र ज्या पद्धतीने भाजपकडून पूजा मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपतल्याच काही निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियात पूजा मोरे यांना ट्रोल केलं जात होतं आणि गेल्या काही दिवसांपासून पूजा मोरे यांना ट्रोल होताना आपल्याला पाहायला मिळत होतं. कारण पूजा मोरे यांचे जे काही जुने व्हिडिओ होते ते देखील सोशल मीडियावरती टाकले जात होते. कारण ज्या पद्धतीने ज्यावेळी पूजा मोरे या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये होत्या त्यावेळी सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवरती त्यांनी जोरदार अशी टीका केली होती. मधल्या काळात पहलगाममध्ये जो काही अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी देखील पूजा मोरे आणि धनंजय मोरे या पहलगाममध्ये होत्या. त्यावेळी जो काही व्हिडिओ समोर आला होता त्यावरून देखील विरोधकांकडून पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांना ट्रोल केलं जात होतं आणि त्यामुळे एकूणच ही टीका देखील होताना पाहायला मिळत होती. मात्र काही वेळापूर्वीच धनंजय जाधव यांच्याकडून आणि पूजा मोरे यांच्याकडून देखील या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं होतं की अशा पद्धतीने विरोधकांकडून खोटे नाटे आरोप केले जात आहे किंवा अशा पद्धतीचे जुने व्हिडिओ ट्रोल केले जात आहे असं स्पष्टीकरण देखील पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांच्याकडून दिलं जात होतं. धनंजय जाधव हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्य संघटनेमध्ये हे काम करतायत. त्यानंतर त्यांचं काही दिवसांपूर्वीच पूजा मोरे यांच्यासोबत विवाह झालेला आहे आणि पूजा मोरे योगेश, पुण्यातले अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आता अहिल्यानगर मधून आहे. मनपा निवडणुकीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीनं आपलं खातं उघडलेलं आहे. दादांच्या राष्ट्रवादीचे कुमार वाकळे यांची प्रभाग 8D या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.